कामोठे परिसरातील वाढत्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक विकास घरत यांनी पनवेल महानगरपालिकेच्या महापौरांकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी करणारे निवेदन सादर केले आहे। महासभेत उपस्थित केलेल्या पाणी प्रश्नांच्या अनुषंगाने हॉटेल, व्यावसायिक, शाळा, अनधिकृत सर्व्हिस सेंटर व जीर्ण झालेल्या पाईपलाईन या सर्वांमुळे 4 ते 5 MLD पाण्याचे नुकसान होते। यावर उपाययोजना म्हणून पाहिलं त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। त्यानंतर याच्यावरती कन्सल्टन्सी नेमून किंवा अधिकारी नेमून याची सरळ पूर्तता करावी हे निवेदन देण्यात आले असून नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींचा सविस्तर आढावा त्यात मांडण्यात आला आहे। निवेदनात म्हटले आहे की कामोठे परिसरात सध्या पाणी पुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत उपलब्ध पाणी अपुरे पडत आहे। सध्या केवळ 35 ते 40 MLD इतकाच पाणी पुरवठा होत असून तो नागरिकांच्या गरजांना अपुरा ठरत आहे। त्यामुळे पाणी पुरवठा 45 ते 50 MLD पर्यंत वाढवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले आहे। यावेळी नगरसेवक रवी जोशी, प्रदीप भगत, नगरसेवक हॅपी सिंग यांच्या सौभाग्यवती यावेळी नगरसेवक रवी जोशी, प्रदीप भगत, नगरसेवक हॅपी सिंग यांच्या सौभाग्यवती हरजिंदर कौर सिंग अधिक मान्यवर उपस्थित होते। विषय पुन्हा एकदा आक्रमक झालेला आपण आणि आपण निवेदन दिलेलं आहे महापौर आणि आयुक्तांना। नेमकं काय प्रकारचं निवेदन आहे आणि काय मागणी आहे आपल्याला? आज महासभेत अनेक सहकारी पूर्ण पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या प्रत्येक नोडवाईज आपले समस्याही व्यक्त केलेल्या आहेत। तसेच महानगरपालिकेच्या पनवेल कामोठे नोडमधून माझ्या सर्व सहकाऱ्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता। आमचा मुद्दा हा प्रामाणिकपणे मुद्दा आहे की जे लॉसेस आहेत याच्यावर महानगरपालिकेने कुठेतरी एक समिती गठीत केली पाहिजे किंवा अधिकारी नियुक्त केले पाहिजेत, जेणेकरून ही समस्या आहे ती आपण नियंत्रणात आणू शकतो। ज्या पद्धतीत कांबोट्याला 38 ते 39 MLD पाणी येतो आहे, तर आज कांबोट्याची गरज ही 45 ते 50ची गरज आहे। पण ते 38 ते 39 MLDमध्ये सुद्धा ही 4 ते 5 MLDची तफावत आहे की जेणेकरून जसं की जर्न लाईन असल्याकारणाने काही सर्व्हिस सेंटर आहेत तर तिथे पाण्याचा दुरुपयोग आणि चोरीने पाणी वापरल्याने काही हॉटेल्स आहेत आणि काही मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत तिथे लॉसेस खूप ठिकाणी हा चाललेला आहे। त्याच्यामुळे जर 3 ते 4 MLD पाणी वाचला तर नक्कीच कांबोट्यातील रहिवाशांची ही गरज भागू शकते। या दृष्टिकोनानुसार जसा जो प्रश्न आम्ही उपस्थित केला होता त्यालाच कुठेतरी वाचा फोडण्यासाठी आम्ही आज अतिरिक्त आयुक्त असतील की आमचे महापौर असतील यांना एक पत्र निवेदन दिलेलं आहे की पाणी परीक्षेत जेव्हा होईल तेव्हा होईल, पण त्याच्या अगोदर इथे कोणती तरी समिती किंवा अधिकारी नियुक्त करून त्याच्यावर कुठेतरी नियंत्रित आणावा। सर, पाहायला गेलं आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आपण पाहिजे तर नोव्हेंबरमध्ये देखील हा विषय आला होता की सध्या आता बिल्डरांना ज्या ओसा वगैरे दिल्या जात आहेत, पाणी टंचाईचा विषय आहे, तर ओसी नको द्यावी यासाठी देखील आपण काय प्रश्न मांडणार आहात का महासभेत किंवा आयुक्तांना भेटणार का ह्या संदर्भात? आत्ता आम्ही जर अतिरिक्त आयुक्तांना भेटलो त्याच संदर्भात आम्ही तोच मुद्दाही तिथं उपस्थित केले आहे की आत्ता नव्याने ज्या बिल्डिंग्स होत आहेत त्यांना जर CC दिली नाही तर पुढची कामही होणार नाही आणि ते जे कन्स्ट्रक्शनसाठी पाणी आणि दिला जातो त्याच्यातही बराच पाणी हा वेस्ट पाणी जातो आणि त्याच्यामुळं स्थानिक नागरिकांना याचा भुगदंड भोगावा लागतो आहे। आणि जसं की मी अगोदरच्या सभेतही बोललो होतो, जो टँकर माफिया आहे ज्या पद्धतीत आज 2 महिन्याचा बिल 2,77 लाख आला, म्हणजे 1 महिन्याचा बिल कांबोट्याला 1,35 रुपये आला होता। त्याच्या भुगदंडाच्या माध्यमातून आज बघितलं तर कांबोट्यातील रहिवाशांना 1000पेक्षा जास्त सोसायटी आहेत टँकरच्या माध्यमातून मिनिमम 50 ते 60 लाख रुपये एक्स्ट्रा कांबोट्यातून पैसे जात आहेत। याच्यावर कुठेतरी नियंत्रण आलं पाहिजे। म्हणून आमचं एक प्रामाणिक सर्वांची मत असणार की येणाऱ्या काळात जर महानगरपालिकेने याच्यावर लक्ष घातलं तर हे टँकरच्या माध्यमातून जो भुगदंड सोसायट्यांना भोगायला लागते तोही कमी होईल आणि जो आज उन्हाळ्याचा माध्यमातून लोकांना पाण्याची टंचाईचे त्रास होत आहे हेही कुठेतरी निवारण होऊन जाईल। पाणी टंचाई हा विषय कामोठेकरांसाठी नवीन नाही आहे, पण आता महापौर देखील आपलेच आहेत, तर नाही ह्या विषयाचा आपल्या ह्याच्यातला प्रश्न सुटला तर ह्यापुढे आपलं निवेदन काय असतं? नक्कीच महापौरही आमचेच आहेत। आम्ही आमचे वरिष्ठ आमदार प्रशांत ठाकूर साहेब याच्यासाठी आम्ही पुढच्या जर नियंत्रित याच्यावर काही महानगरपालिकेने कोणती समिती किंवा अधिकारी बसवले नाही तर आमदार साहेबांशी चर्चा करून किंवा आमचे वरिष्ठ नेते आहेत यांच्याशी चर्चा करून नक्कीच याच्यावर कोणता उपाययोजना किंवा मोर्चा काढायचं हे नक्कीच आम्ही याच्यावर बघू। कारण याच्या अगोदरही आम्ही एक मोर्चा काढला होता, त्या संदर्भात आम्हाला सिडकोचे AE यांनी लिहून दिला होता की 15 MLDची पाणी आहे, तुम्हाला गरज आहे आणि त्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे। आज ही सिडको आम्हाला 6 महिन्यापूर्वी हा लिहून दिलेला याची फसवणूक करत आहे। यामुळे आम्ही आज महानगरपालिका ही संस्थेच्या
अंतर्गत आम्ही कांबोट्यामध्ये राहत असल्याकारणाने प्रत्येक नागरिकाची ही एक व्यथा आहे की आपण सिडकोपेक्षा महानगरपालिकेकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे आज महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही याच्यावर कुठेतरी अंकुश बसावा यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत.